बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाळेगाव येथे 30 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका कार मधून पिस्तूलसह जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार पातूरकडे जात असलेल्या एका कारमध्ये पिस्तूलसह जिवंत काळतुसे असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाळेगाव पोलीस चौकी समोर सापळा रचून कार क्रमांक MH 37 AD 3490 ला अडवून झाडझडती घेतली असता एक पिस्तूल तसेच 7 जिवंत काळतुसे मिळून आले. या प्रकरणी वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन पिस्तूलसह जिवंत काळतुसे व एक वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज तसेच पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान विठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुतकर यांच्यासह विनायक पवार, गणेश गावंडे, अंकुश मोरे, मोरफी, कोल्हाटकर, अक्षय देशमुख, प्रवीण अवचार, मोहन ठाकूर, उकरडे, सोळंके, शिंदे, मोशारी, वाळेकर, वानखेळे, करंगळे यांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर करण्यात आली आहे. जनमत लाईव्ह न्यूज साठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट.